तर जय शिवराय भावानो, न्यू ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. विषय काय आहे यावेळेस ब्लॉग मध्ये, मी शिवजयंतीला जातो गावाकडे. आता गावाकडे यावेळेस म्हणलं, खूप दिवसापासून म्हणत होतो गावाकडे जायचे. त्यावेळेस जावं म्हणलं आता शिवजयंतीला डायरेक्ट गावाकडेच. तुम्हाला सगळं दाखवतो, गावाकडची जयंती वगैरे सगळं दाखवतो. फक्त शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा. आणि तुम्हाला माहिती अक्षयचा ब्लॉग म्हणजे जरा हटकेच असतो. हा, आता गाडी यायला अजून 25 मिनिटं बाकी आहेत. गाडीला आत्ताच कॉल केलता मी, पण ते म्हणलं अजून 25 मिनिटांनी येईल म्हणला. इथं वाकडलाच थांबलेलो आहे. एक 25 मिनिट वाट बघू, मग जाऊ. तुम्हाला दाखवतो गाडी आलेली वगैरे. चला, 8:30ची गाडी डायरेक्ट 11 वाजता आली, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. पण म्हणलं चला आता जाऊ द्या, डायरेक्ट निघालो. आल्याच आधी महाराज नाही आले. महाराजासोबत नेट गेलो ड्रेसिंगच्या दुकानात. मग काय महाराज म्हणून बोलत गेलो, महाराजाला बोर करीत थोडं. तर तुम्ही आता बघू शकता, तर आम्ही आता ड्रेस म्हणजे आपल्या शिवजयंतीची ड्रेसिंग टाकायला आलो. मी तर टाकली नव्हती, मला एक दिवसात देतील म्हणलं, म्हणून आता ड्रेसिंग टाकली मी ना आधी ना. तर बघू तुम्हाला ड्रेसिंगचा कापड दाखवतो. शब्द तुमचा आदेश शब्द सांगा थोडे. आमचा आदेश फक्त एकच, वडीला जावा, बाबाला भेटा. लय दिवस झाले ते बाजारात बी जाऊन. मित्र म्हणला चल बाजारात जाऊन येऊ म्हणला, थोडंसं माळ वगैरे घ्यायचे मला पण म्हणला. मी म्हणलं चला, आपण बी लय दिवस झालं बघितला नाही बाजार. गेलो तर काय इकडे शूट चालूच होता. मामाने डायरेक्ट मला दिला शूट करायला. म्हणलं सासूबाई, म्हणलं सासूबाई, प्युअर सासूचा नवस म्हणते. असं नवसानं पिकत आहे आणि तोळ्यावर विकत आहे. नवसानं पिकत आहे, तोळ्यावर विकत आहे. घरी गेल्यावर नकलीच पाहिजे, पट्ट्या वागदाला म्हणली पाहिजे बाजार कराय. माझ्या विसला पावतीसला अर्धा, नकली विसला पावतीसला अर्धा. थोडस पुढे आले की आपले बंधू टेलर गाठ पडले हो का. हे एक कुत्ता, दुसरा कुत्ता. भाई तू तो अच्छा है, पर ये कुत्ता इतना गंदा है ना, सोच मत. ये कुत्ता बहुत गंदा है, ये तो अच्छा तो है. लाज सर, दुपारी 1 वाजल्यापासून ह्याला कॉल करतोय मी. आपला एक मित्र आहे, त्याचं लग्न झालंय, त्याची प्रेम आणायची होती. 1 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजल्यापर्यंत मी कॉल करतोय. भाऊने एक कॉल उचलला ना, अक्षरशः मी चिरडून कॉल उचलून एक काहीतरी वाईट बोलतच होतो. कॉल उचलला, लपतोय भाडकाव. कोणी काही म्हणू देत, पण जे सुख गावात भेटतं ना, ते इथं कुठंच भेटत नाही बरं का. कितीही फिरून या तुम्ही, जग फिरून या, पण खरं सुख तर आपल्या गावातच भेटतं. ते कसे आपल्या महाराजांची कमान. तिथून पुढे ठरलं आपलं शूट करायला जायचं. मग काय सगळी गँग घेतली, नीट शूट करायला निघाला. एक कसा आहे खबांग, त्याला थोडं जरा खवळीलं, कारण आपले कॉल उचलित नव्हतं, त्याच्यामुळे जरा म्हणलं खवळावंच लागते. मग आपण निघालो सनाट गावात. जात बघा आपला फोटोग्राफर कसा आहे, क्वालिटी विषय ना. मी आपलं व्हिडिओ शूट करतोय, पण भाऊला वाटलं काही काही फोटोच काढतोय. भाऊ कशी स्माईल देतो बघा. हां लई नाद हो फोटो काढायचा. आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात गेला. मग मस्तपैकी दर्शन वगैरे घ्यायचं म्हणलं. आता सगळे पोरं बिर होता. सर्वांना जय शिवराय. आता मी पवन भैया आडतीची आखे आता इथं महाराजांच्या चौकात आलतो, पूजा वगैरे इथं करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना असं बघितलं तरी बेका अशी वेगळीच ऊर्जा येते, वेगळीच ताकद येते मनात. हे सगळे असे ते जे विकनेस पण असतो ना, पूर्ण निघून जातो बरं का. तुम्हाला बी असं कधी झाले का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय, जय भवानी, जय शंभूराजे. मग सगळे पोरं मिळून गेलो, चहा वगैरे प्यावं म्हणलं. चला
पासवर्ड काय भाऊ आम्हाला दाखवत आहे 1 ते 7 8 त्या लावला होता का देवाला पण आता खपंग दाखवतो त्याच्या फोन पेचं बॅलेन्स कमेंट मध्ये नक्की सांगा हा डीजे कुठला थोडासा अध्यक्ष नाचताना शूट वगैरे केला मस्त पैकी अध्यक्षाचा व्हिडिओ काढला कसे नसतात आपले अध्यक्ष नादच खोळा खपंग तर्फे आज नियोजन आहे प्रेम रो नाही आम्हाला यायचे आता हे बिल कोणाकडून पे झालेलं आहे कृष्णाबाई तू करायला माचिंगुट आत्ता सध्या आम्ही आमच्या मित्राची लग्नाची गिफ्ट म्हणजे फ्रेम टाकली होती तयार करायला ते घ्यायला आलो लातूरला तर ते घेऊन त्याला गिफ्ट वगैरे करायची तुम्ही म्हणता डायरेक्ट लातूरला कसं काय आलं त्या अख्विता चालणार डायरेक्ट गाडीवर आलो त्याच्यामुळं आई बघा हे असल्या गाडीवर मस्त पाहिजे फ्रेम वगैरे तुम्हाला दाखवतो ओपन वगैरे करताना तुम्ही बघा चला तुम्ही कसे अरे नंबर 1 हम बाय खुश होईल का हा होते खुश घेऊन ये बरं जा बरं फ्रेम बाय आता फ्रेम घेऊन येईल इथं थांबलं फ्रेम वगैरे घेणार जाणार गावी त्याला देणार वगैरे आज रात्री मला जायचं वापस पुण्याला नको आताच तिथे डायरेक्ट मला बघायचं नाही सेमच आहे तशीच गर्लफ्रेंडच्या जीवावर फोन घेऊन चालत नाही रे गर्लफ्रेंडच्या जीवावर फोन घेऊन चालत नाही गर्लफ्रेंडच्या जीवावर आपण कधी आला गाडी बंद पडली ना असं झालंय का खतम तोंड्या हे लातूरचा हायवे मुरुड लागतो पेट्रोल टाकला आणि सनाट मित्राकडे आला म्हणलं आधी गिफ्ट देऊन मग म्हणलं पुढले काम बघू आपण चला जायच्या टायमिंगला सगळे मित्र गोळा वगैरे झाले बस स्टँडला बसले होते मग चेष्टा मस्करी करीत गाडी काय 11 11:30 येणार होती म्हणलं चला निवांत बसू नमस्कार तरी पाहू शकता पलीकडे त्यांचा मुलगा फर्स्ट मुलगा त्यांच्या बाजूला वडापाव होता त्यांच्या बाजूला सगर खबर डुबरी लाल हे सुसरवाली मामा हे आमचे पाहुणे थोडक्यात जरा सगळे आम्ही वडापाववाले नमस्कार आपल्या ब्लॉगचा एंड होते आता मी पुण्यात आलेलो आहे गेस्ट आलो काही मॉल इथून जावं लागेल आज त्या रुटी जायचे फ्रेश वगैरे व्हायचं नीट जॉबला जायचं बाय आता ब्लॉगचा आपला एंड होईल कारण आल्यापासून मला काय शूट करायला टायमिंग भेटला नाही म्हणून आपल्या ब्लॉगचा एंड होईल आता बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया